नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता षडविकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधो अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरापराध छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवा न शोभे असो आमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवूनी काही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू. ऐका श्रोते हो समस्त श्री कृपाबळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेथ असो अवगत इत्तंभूत तरी फलश्रुती अवधारा. लक्ष्मी प्रतिवदे नारायण जे हे व्रत आचरण पूर्ण तरी बरवे कीजे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणीजे. उद्यापन केली या सकळ लाभे दयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता कृषीवळ फळ लाभे राशीवरी. मग लक्ष्मी वदे होजी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र. ऐकूनी लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐका हो एकाग्र मन अत्यादरे सुंदरी. तुवा जे जे आम्हा प्रश्निले ते सर्वही निवेदिले परम उपकारणीये भले बोल चांगले तुझे हे. संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी अर्चिलते तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो ऐकिजे. संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधी युक्त. प्रातःकाळी उठोनिया स्नानविधी नित्य नेम करूनिया देवदेवतार्चन सारुनिया उपहरी हे क्रिया आचरीजे. आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभाविजी सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ आणिक नानाविध वाद्ये पै. स्थापुनिया सर्वतोभद्र रंगमाळा चित्र विचित्र घालुनी कीजे यंत्र विचित्र अतिसुंदर मध्यभागी. तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुनी पुरुषोत्तम देवता म्हणूनी स्थापिजे ते स्थानी आदरे. मग यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी. गंधाक्षदा पुष्प सुवासितवरी परिमळ धूसुरी अर्पावे. नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरंजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगळ आरती पै कीजे. मग पाचारुनी ब्राह्मण सहदंपत्ये असावी जाण तया पूजा करून वस्त्रालंकार अर्पावे. ऐसे दंपत्य त्रयत्रिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जाणपा. तोही प्रकार सांगतो ऐक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तारे फणी करंडक असावी देख गरसोळी. ऐसे वाय विस्तारुनी दंपत्ये पूजावी वस्त्रालंकारे करुनी सुवासित पुष्पमाळादिक देऊनी अर्पावी दाने वायनी. मग यथा सांग ब्राह्मण संतर्पण दंपत्ये सहित करावे जाण षड्रस अन्न निर्मून द्यावे भोजन ब्राह्मणाते. संतुष्ट झाली या ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे. वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनिकी जाण लतिके शुभान्याने. भोजन झाली यावरी बरवे अलंकार भूसुरी देवनी दक्षिणा सहपरिवारी आशीर्वचन ते घेईजे. आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचा ऐके अनुक्रम प्रातस्नाने करीती जे सप्रेम तेणे गंगा पूजन करावे. वायनदान अर्पावे गंगेसी धेनुदास दिजे ब्राह्मणासी सालंकार सवत्सेसी
दोहन पात्रेसी अर्पावे. जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान, तयाने धातू कुंभ आणून, तयाची पूजा करून दावे दान ब्राह्मणाते. जे प्रत्यही करीती नक्त भोजन, तया ते दिजे पोवळी दान, तया ते मुक्ती मी देत पूर्ण, अक्षयी भुवन प्राप्त होय. आता जे मौन्य करीती भोजनाते, तयाने मौतिक दिजे दानाते, वरी 1 घंटा देवालयी बांधोन ते, करिता पुण्य अगम्य. प्रत्यही अर्पिता दीपदानाते, रौप्य पात्री सुवर्ण वातीते, आज्यसी प्रतिपाद्य यथा निगुते, पूजोनी विप्राते अर्पिजे. अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी भरवी, सधृतेसी पाजळोनी पूजावी, मग अर्पावी ब्राह्मणाते. आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण, अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी. जरी संपूर्ण मासवरी जाण, जया हे घडते नाही श्रवण, तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण, लाभे संपूर्ण फळ तयाते. मग वाचकाची पूजा बरवी, यथा निगुती करावी, वस्त्रालंकारे अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित. व्यासस्वरूपी तया ते जाणून, आदर कीचे हो पूजन, व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे. जे जे काही अर्पित वाचक, ते ते मज प्रित्यर्थ देखा, मग मी तया भाविका, स्वपदी देखा स्थापित. ऐसे जे करीती वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्टे मी नारायण. व्याधी पीडा रोग तया लागून, न बाधी जाण तया लागी. आधी व्याधी जरा मृत्यू, न माधी तया आघात, तया कुळी वैधव्याची मात, बोलूच नये सर्वथा. स्त्रियांते सौभाग्यवर्धन, इच्छिला भ्रतार पावे पूर्ण, पोटी होय पुत्र संतान, अति सुलक्षण पूर्ण योशी. दरिद्री होय भाग्यवंत, ऋणार्थियाचे ऋणमुक्त, धनार्थिया ते धन प्राप्त, पुत्रार्थिया ते पुत्र होई. एवं संपूर्ण व्रत आचरता, तयाचे पूर्ण करिता मनोरथा, इच्छिले फल दे समर्था, स्वये अनंत मी तयाथे. ऐसे लक्ष्मी प्रती कथन, स्वये वदला नारायण. तेची तुम्हा श्रोतिया लागून, केले निवेदन सर्वही. या लागी भावार्थ धरुनी, व्रत आचरावे सज्जनी. आचरता न सोडी हो भामिनी, मध्यंतरी व्रताते. व्रत संपूर्ण न होता, मध्येच न सोडीजे तत्वता. हीन आयुष्यी क्षीणता, प्राप्त होय जाणीजे. व्रत संपूर्ण 1 मास, अथवा आचरावे 5 दिवस, अथवा आचरता 3 दिवस, अथवा दिवस 1 पै. परी संपूर्ण लाभे फळसिद्धी, आणि केली पाहिजे यथाविधी. उद्यापने नानाविध, करता सिद्धी लाभेल. ते संसारी न भोगती आपदा, प्राप्त होय सकळ संपदा. स्त्रियांते वैधव्याची बाधा, झगटेना कालत्रयी. इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचित 39मोऽध्याय गूढ हा.